महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाच्या विकास कामे आणि प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक घेण्यात आली आहे। शहरातील प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या आहेत। या बैठकीला स्थायी समिती सभापती अनिल मकरे, सभागृह नेते गोविंद केंद्रे, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी संतोष वाहुळे, शहर अभियंता संजय कोंबळे यांच्यासह उपायुक्त आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते। या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरण प्रस्तावाचा आढावा घेण्यात आलाय। संग्रहालयाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 11 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठवण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत। वेदांत नगर आणि वसंत भवन येथील विकास कामांची ही माहिती यावेळी घेण्यात आली आहे। वसंत भवनाचे भोगवाटा प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। यावर आयुक्त अमोल येडगे यांनी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन वसंत भवन लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत।